भरपावसात 5 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रिंगण मोर्चा। आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन वर्धाच्या वतीने वर्धा जिल्हा परिषद कार्यालयावर 5 ऑगस्ट 2024 रोजी दयानंद रेल्वे स्टेशन येथून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रिंगण मोर्चा। अंगणवाडी युनियनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे, आयटक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मनोहर पसारे, जिल्हा सचिव वंदना कोळणकर, अंगणवाडी युनियनच्या राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वरी डंभारे, जिल्हाध्यक्ष विजया पावळे, मैना उईके, रेखा काचोडे, निर्मला देवतडे, माला भगत, अलका भानसे, रंजना तांबेकर, सीमा गडिया यांच्या नेतृत्वात काढण्यात आला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी डोक्यावर विठ्ठल आणि रुक्माई व तुळस, हातात भजनी टाळ, विठ्ठल या सरकार सद्बुद्धी दे, राज्य शासनाने दिलेले आश्वासन, मानधनवाढ, दरमहा पेन्शन, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी पूर्ण करू दे इत्यादी घोषणांनी लक्ष वेधून घेतले। राज्य पातळीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री, वित्तमंत्री यांचे नावे देण्यात आले। स्थानिक प्रश्नावर पुढच्या आठवड्यात बैठक लावून निकाली काढण्यात येईल असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान यांनी दिले। प्रलंबित मागण्या, सेवानिवृत्त किंवा मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एकरकमी लाभ याबाबत प्रशासनाने काय पाठपुरावा केला? थकीत प्रवास भत्ता, सेवा ज्येष्ठतेप्रमाणे मानधनात असलेली तफावत, थकीत सीबीई, मोबाईल रिचार्ज, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अंगणवाडी कार्यकर्ते विमा योजना या योजनेचे लाभ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना देण्यात का आला नाही, त्याबाबत प्रशासनाने काय पाठपुरावा केला? जनश्री विमा योजनेची अंमलबजावणी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबाबत अंगणवाडी सेविकांनी कसे काम करायचे ते स्पष्ट करावे। इंग्रजीत या योजनेचे फॉर्म ऑनलाईन करणे, बेबी किट वितरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन करणे, अंगणवाडी सेविकेचा रिक्तपदी पात्र मदतनीसांना थेट नियुक्ती देणे इत्यादी स्थानिक मागण्या व राज्य सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे। या मोर्चात जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झालेत। मोर्चात येऊन सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर अभ्युदय मेघे, अविनाश काकडे, द्वारका इमडवार यांनी मार्गदर्शन करून पाठिंबा दिलाय। शबाना खान, सुनंदा आखाडे, वंदना रेवतकर, ज्योती फुलझेले, रंजना डफ, अरुणा नागोसे, सीमा फुलझेले, माया तित्रे, कुसुम तडस, अरुणा गावंडे, शुभांगी घोटेकर, वैशाली खाडे, अरुणा केचे, रेखा नाईक, सारिका देशमुख, प्रज्ञा ढाले, वैशाली वाळके, सुनीता वळे, निर्मला ठाकूर, प्रतिभा नैताम, रजनी पाटील, शीतल कोहळे, सुषमा ढोक, गोदावरी राऊत, इरफान पठाण, मनीषा सुरकार, लीला ढोबळे, कल्पना कांबळे, योगिनी पराते, संगीता देवगिरकर, नंदा गिरडकर, संगीता मलमकर, अलका मुंडे, बेबी धारपुरे इत्यादींनी विचार व्यक्त केले।